प्रस्तुतो सांगेन दत्तचित्तो अकर्णितो। भगवान सिद्धेश्वराच्या सीमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराजांच्या प्रेरणा सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथास ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 630 ओळीचा आपण विचार करतो आहोत. परितया तिही आतु सात्विक तव प्रस्तुतो सांगेन दत्तचित्तो अकर्णितो. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुला मी 3 काम्य कर्म सांगितले. सात्विक कर्म सांगितलं, राजसी सांगितलं आणि तामसी सांगितलं. आता कर्त्यामध्ये करणारा जो आहे, कर्म करणारा, तो सात्विक कर्ता जो आहे तो तुला मी आता सांगतो, ऐक. मात्र दत्तचित्त अकर्णितो. दत्तचित्त याचा अर्थ एकाग्र चित्त आणि ऐक. मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. मुक्त संगो नहं वादी धृत्युत्साह समन्वितः. फलाक्षी आसक्ती रहित, फलाची इच्छा न करता मी कर्म करणारा आहे असं गर्वाने न म्हणता, मीपणा ज्याच्या ठिकाणी नाहीच आहे, मी कर्म करतो ही भाषा ज्याच्या मुखात नाही आहे, त्या धैर्याने उत्साहाने युक्त कर्मफलाच्या सिद्धीबद्दल किंवा असिद्धीबद्दल, कर्मफल मिळालं काय आणि न मिळालं काय, त्याच्या अंतःकरण निर्विकार आहे. कर्मफल मिळालं तरी त्याच्या अंतःकरणात आनंद निर्माण होत नाही, न मिळालं तरी दुःख निर्माण होत. अर्थात जो हर्ष विषाद रहित आहे त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. ज्याच्या ठिकाणी हर्ष नाही, शोक नाही, निर्विकार स्थिती ज्याची आहे, तरी फलोद्देशे सांडलिया वाढती देवी सरळिया. शाखा का चंदनाची या बावन्नया. चंदन तर आपल्याकडे पण आहे, पण 52 चंदन नाही. 52 चंदनाचं उदाहरण दिलं या ठिकाणी.
तो 52 चंदन हा मैलागिरी पर्वतावर असतो. त्याचा भयानक सुगंध आहे. त्याच्या बुडाशी मोठमोठे सर्प असतात. त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या लांब लांब अशा फांद्या असतात. फलाचा उद्देश नाहीये त्या ठिकाणी. फलाचा उद्देश टाकून सरळ ते उंच वाढलेले झाड, त्याच्या त्या फांद्या. चंदनाला, आपल्याकडे चंदनाला फळं येतात, या चंदनाला फळं नसतात. म्हणून सांगितलं, म्हणून न फळता ही सार्थका जैशी या नागलतिका. दुसरं उदाहरण दिलं, तैशिया करी नित्यादिका क्रिया जोका. नागवेली आहे ना, नागवेली माहिती आहे का तुम्हाला? नागवेली, नागवेली माहिती आहे? नाही माहिती. ते नागवेलीला फळं नसतात, लक्षात ठेवा. त्याच्या कांड्यास लावावं लागतात, तेव्हा ते येतात. तिला फळं नाही येत. का? न फळता ही सार्थका. जरी तिला फळं आले नाहीत नागवेलीला, तरी पानामुळेच त्या वेलीचं सार्थक होत. फल इच्छा न ठेवता, जो नित्य नैमित्त, त्याप्रमाणे फल इच्छा न ठेवता, फलाची इच्छा न करता जो नित्य आणि नैमित्तिक दोन्ही कर्म करतो त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. कोणतंच कर्म करत असताना जो फलाची इच्छा करत नाही, हे केलं की असं होईल, ते केलं तसं होईल, हे कधीही मनात येत नाही त्याच्या. आणि मनात काही येऊच नाही. जर मनात काहीतरी येत असतं मनात माणसाचं, मन तर इतकं विचित्र आहे, लक्षात ठेवा. बरं, नेहमी मन हे निगेटिव्ह विचार करते. चांगला विचार मन कधी करायचं नाही. असं जर आपल्या मनात काही आलं, येत असेल, तर त्यावेळी पंढरपूर आठवायचं आणि मनाला तिकडं पाठवायचं पांडुरंगाकडे. म्हणजे मन हे फार विचित्र आहे. नको ते मनात येतं, लक्षात. पण ते मनात येणं बरं नाही, येऊ नये. मग त्याच्याकरता आपलं मन नेहमी परमात्म्याकडे पाठवत जावं. तर परमात्माच आपल्याला दिसला पाहिजे, परमात्म्याजवळ मन गेलं पाहिजे. म्हणजे दुसरं काही मनात येणार नाही, हे नक्की लक्षात ठेवा. कारण मन परमात्म्याकडे जात नाही, त्याला बळच पाठवावं लागतं, त्याला विनंती करावी लागते, प्रार्थना करावी लागते. मना सज्जना भक्ती बंधे बाबा सज्जना दुर्जन आहे मन, तरी पण त्याला गोड बोलावं लागतं. हे बाबा सज्जना भक्ती पंथेचे जावे. बाबा रे, तुला जर सद्गती हवी असेल तर तू भक्तीच्या मार्गाने चाल. काय म्हटलं त्याने? की नेहमी मनाला तिकडे पाठवत जावं. परी फळ शून्यता नाही तया विफळता. काय? तैशिया करी नित्यादी क्रिया जोगा. म्हणजे जो अशा प्रकारे
नागवेलीचं पानाला जसं फळ नसतं पण सार्थक आहे, तसं जो कर्म करतो फलाची इच्छा न ठेवता नित्य आणि नैमित्तिक कर्म, नित्य कर्म तर करतोच मनुष्य आणि नैमित्तिकही कर्म करतो, दोन्ही कर्म फलाची इच्छा न ठेवता करा. पै फलशून्यता नाही तया विफलता, पै फळाशीची पांडुसुता फळे काहीशी. भगवान सांगतात अर्जुना, परी परंतु फलशून्यता नाही तया विफलता. नित्य नैमित्तिक कर्म जे आहे त्या ठिकाणी फलाचा अत्यंत अभाव आहे. नित्य नैमित्तिक कर्म जर केलं नाही तर पाप होतं, केलं तर पुण्य होत नाही, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे, अद्वैत शास्त्रामध्ये. पण एक लक्षात ठेवा, जरी असं सांगितलं असेल तरी ते निष्फळ जात नाही. त्यामुळे अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झाल्यावर त्यात ज्ञान होतं आणि ज्ञानाने परमपदाची प्राप्ती होते. म्हणून म्हटलं या ठिकाणी ते फळाशीची पांडुसुता फळे काहीशी. मग सांगा अर्जुना, नित्यनैमित्तिक कर्म जे आहे ते स्वतःच फलरूप आहे, त्याला फळाला फल कशाला पाहिजे? त्याची इच्छा केली नाही, करूच नाही, तरी त्याचं फल मात्र मिळतं. देवपूजा रोज केली नाही तर पाप होईल, केलं तर काही पुण्य मिळणार नाही, पण अंतःकरण शुद्ध होईल. रोज हरिपाठ दर वारकऱ्याने म्हटलं, वारकऱ्याचं सांगतो, जे वारकरी आहेत ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, पंढरीची वारी, एकादशी व्रत, रामकृष्ण हरी भजन करतात, त्यांनी दररोज भगवंताची पूजा करणं गरजेचं आहे. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने काही केलं नाही तरी चालतं, त्यांनी काही करू नये. मग त्यांची गती काय होईल ती मला विचारू नका काय होईल, पण त्यांना काही बंधन नाही. पतिव्रतेला बंधन असतं का वेश्याला बंधन आहे? तसे ज्यांना काहीच बंधन नाही ते वेश्येसारखे असतात. वेश्येसारखे त्यांची गती काय होते कोणाला माहिती काय? आमची मनाची माळ, आमची मनाची, त्याला काय 40 किलोची कशाला घालतो, तोळ्याभराची घाल की मूर्खा. आमची मनाची माळ, मनाची माळ कधी काढता येते आणि कधी घालता येते, काही करता येते कुठे नाही, असं आहे शास्त्र. म्हणून त्यांना बंधन आहे, रोज नामस्मरण जप केलाच पाहिजे. रोज देवाची तुळशीची पूजा केलीच पाहिजे. बंधन आहे त्याला, बाकी त्याला काही बंधन नसतं. कुणीकडे जा आणि काही करा आणि कुठेही जा आणि काही होऊ दे तुमचं, त्याचा काही विचार नाही. म्हणून मनुष्याने बंधन बाळगावं. होय होय वार करी पाहे पाहे पंढरी, काय करावी साधने फळ अवघे चित्ते.
मनुष्याने काही होऊ नये, फक्त वारकरी व्हावं. गळ्यात तुळशीची माळ घालावी, पवित्र देवाचं नाव मुखात घ्यावं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावी. माळेला विटाळ नसतो, माळच पवित्र करते माणसाला. त्याने मग बंधन पाळलं पाहिजे. फलाची इच्छा करायची नाही. रोज पहाटे काकडं म्हटलंच पाहिजे, हरिपाठ म्हटलंच पाहिजे, देवाची तुळशीची पूजा केली पाहिजे, देवदर्शन रोज घेतलं पाहिजे, रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचलाच पाहिजे, श्रवण केलंच पाहिजे. हे बंधन कुणाला आहे? वारकऱ्याला आहे. फळ तसं फळ दिसत नाही काही, पण फार मोठं फळ आहे त्याचं. ते अधिकारी मोक्षाचे. आणि आदरे करे बहुवसे, परी मी करता हे नुमसे. वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. मग तो वारकरी कधी म्हणतो का, मी पूजा करतो रोज देवाची, मी हरिपाठ म्हणतो, मी जप करतो, मी मंदिरात जातो, मी ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, तुळशीला पाणी घालतो, आई वडिलांचं दर्शन घेतो, असं म्हणतो का? नाही म्हणतो. आदरे करी बहुवसे, पण मी करता हे नमस. आदराने श्रद्धेने तू सर्व करील, पण मी करत आहे कधी म्हणणार? त्याच्या मनात सुद्धा कधी येणार नाही मी करतो ते. आणि मनात सुद्धा येऊ नये, लक्षात ठेवा. आपण जे काही करतो ते मनात सुद्धा येऊ नये. त्याचा अभिमान अजिबात धरू नये, लक्षात. काय वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पुष्कळ ढग येतात, पाऊस पडतो, केव्हाही पडतो, जेव्हा पडायचं. आता पाऊस गरज आहे नाही का, पिकाला आता गरज आहे, ज्वारी हरभऱ्याला वगैरे, पण ते आता नाही पडायचं. नको तेव्हा खूपच पडतो, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही. उदाहरण द्यायचं, वर्षा काळीचे मेघैसे मेघवृंद. ते जसं पावसाळ्यामध्ये, वर्षा ऋतूमध्ये मेघ हे पुष्कळ पाऊस पाडतात, पण कधी त्यांनी गर्जना केली का? हो, माझ्यामुळे सगळे लोक जगतात बरं का, माझ्यामुळे लोकांना पाणी मिळतं बरं का, असं कधीही तो म्हणत नाही मेघ. काय तसं आदराने हा कर्म करत राहतो, पण म्हणत नाही. काय जिज्ञासू जो आहे, साधक जो आहे, वारकरी जो आहे, सगळ्यांनी वारकरी व्हावं. जन्माला आलं तर माळ घालूनच मरावं झालं, मरत नाही तो. माळ घातल्यावर मरणारच नाही, लक्षात ठेवा. माळ घातली की त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती होते. तुका म्हणे नेदियानी काचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. भगवान त्याला कुणाच्या हातात देतच नाही, आपलं पद देतो त्याला. म्हणून महाराजांनी म्हटलं, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळ अवघेची तेने. इथं किती लोकांच्या गळ्यात माळ आहेत, वर हात करावा.
तुमच्या वेळेत नाही होत मला. काय तेवीची परमात्मलिंगी समर्पावया जोगी लिंगा जोगा कर्मा कलाप पैगा निपजावया. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मेघ कधीही गर्जना करून सांगत नाही की मी पडतो माझ्यामुळे लोक जगतात पाण्यामुळे, तसं तेवी परमात्मलिंगी समर्पावया जोगा कर्म कलाप पैगा निपजावया. कोणतंही कर्म शास्त्रविधीला धरून करावं. मनाने कोणतंही कर्म करू नये. शास्त्राला अनुसरून कर्म करावं, तरच ते सात्विक कर्म होतं, नाही तर होत नाही. केवळ श्रद्धा असली म्हणजे भागलं असं नाही चालत. नुसता भाव चालत नाही. बाई जर म्हटली कशाला घालायचं मंगळसूत्र आणि कुंकू लावायचं, माझा भाव आहे ना तुमच्या ठिकाणी, तो म्हणला आत्ता चालती व्हायचं बाई, आता तर त्याच्या समोरच नाही घालत, काय करणार. आता बांगड्या घालत नाहीत, जोडवे घालत नाहीत, कुंकू लावत नाहीत, तरी पण हा काही म्हणत. कारण काय नको सका पद्मिनी सोहळी वांजेशी डोहळी कैसे होती. पुरुषार्थ राहिला नाही ना आता. अगं माझं बायलं तुला मी पाहिलं, पुढं काय. तू माझी देवीन, मग तुझा मी तुझा भोक्या. काय तेच सांगत असतो. म्हणलं केस कशाला कापले तुम्ही सहभाग, नाही तेच सांगतात कापायला. अरे चांगले, किती पुरुषार्थहीन मनुष्य असतो लक्षात. एखादं बाई जर म्हटलं ना का केस कापलं तुम्ही, बरं दिसत नाही, तसं चांगलं दिसतं. साडी नेसावी, इथून तिथून मोकळं कशाला. ती म्हणते त्यांनाच आवडतं. मी का सांगतोय लक्षात ठेवा, नुसत्या भावनेवर भागत नाही, त्याच्याकरता शास्त्रविधी आहे. शास्त्रविधीप्रमाणे वागलं तर त्याला फल आहे, नाही तर कोणत्यांची गती होईल नेनो. फार अवघड गोष्ट आहे सध्या तर. वडिलाचं अगोदर आई वडील असताना सेवाच करत नाहीत, गेले तर श्राद्धही घालत नाहीत, पित्रही घालत नाहीत, आणि गेले तर येतही नाहीत. शेजाऱ्याला सांगता काय खर्च येईल ते देऊ तुम्हाला, तुम्ही करून टाका. बघा आता काय श्रद्धा, भाव नाही चालत, कृती चालते. आणि ती श्रद्धा सुद्धा, श्रद्धा असेल तरी शास्त्र शुद्ध पाहिजे. शास्त्र शुद्ध असावी श्रद्धा. हा विषय 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला. 3 प्रकारची श्रद्धा. कारण नावच आहे त्या अध्यायाचं, श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय. 3 प्रकारची श्रद्धा 17व्या अध्यायात सांगितलं. आणि 16व्यात काय सांगितलं? 16व्यात नाही सुरू वाचत नाहीत ना. दैव असुर संपत्ती.
बरोबर काय? तेव्हा श्रद्धेचा विषय सुंदर सांगितलं 17व्या अध्यायात. अर्थात नित्य नैमित्तिक कर्माचा विषय चालला होता. ती सुद्धा शास्त्रशुद्ध असावी. भक्ती सुद्धा शास्त्रशुद्ध असावी. आणि कोणाची भक्ती करावी हे सुद्धा कळलं पाहिजे, म्हणजे त्याचं काहीतरी फल मिळेल. त्यातली त्यात अर्चन भक्ती जी आहे ती अधिकाधिक शास्त्रशुद्ध असायला लागते. अर्चन भक्ती शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच असावी. आपल्याला काही नका माहित नसतं, पण निदान करावं तरी, पण ते शास्त्रशुद्ध असावी. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे भक्ती करावी. त्याच्यामध्ये 9 प्रकार सांगितले. भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. 9विधा काय बोलिले जे भक्ती, द्यावी माझे हाती संत जनी. 9विध भक्ती सांगितली. भक्तीचे किती प्रकार आहेत? 9 प्रकार आहेत. अर्थात याला मात्र जास्त शास्त्रविधी नाहीये. बरं असला तरी अर्चना करता तो विधी सांगितला. अर्चना करता सांगितलेला आहे. अर्थात म्हणून सात्विक कर्त्याने सात्विक जे काही भगवद अर्चने, भगवंताची पूजा आहे, किंवा जे सात्विक अशा प्रकारे आपलं कृत्य आहे, कर्म आहे, सात्विक भक्ताने सात्विक पूजा विहित करावी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे. हे सुद्धा माऊली ज्ञानराजाने अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण पूजा सुद्धा अशा प्रकारे विहित कर्मामध्ये अंतर्मुख असते. पूजा अंतर्मुख म्हणून सांगितलं. पूजा करताना चहा प्यायचा नाही, पूजा करताना भाजीला जायचं नाही, पूजा करताना चहापत्ती आणायला जायचं नाही, पूजा करताना दूध उकळलं की नाही पाहायचं नाही, पूजा करताना पूजाच करायची. आपण सगळंच करतो. हरिपाठ म्हणता म्हणता देवाची पूजा करता करता भाजीला काय आणायचं असं? अरे पूजा तर करायचं, भाजीला तरी जा. हो, पूजा ही पूजा झाली पाहिजे. तोपर्यंत कोणीकडे वृत्ती जाता कामा नाही. नाही तर पूजा करता करता ते सांभार तिथे गेलं. चप्पल टाकली होती शिवायला, ते देवाला श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपणम सुरश्रेष्ठम असं तोंडाने म्हणत होतो. गंध लावत होता, पण मन तिकडे गेलो होतं बोंबाडीत. चप्पल टाकली पण शिवली काय? मन तर महामूर्ख आहे, लक्षात. मन कोणीकडे जातं. पूजा करताना जिथं वृत्ती राहिली पाहिजे
आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया भाग गेला शिनगे. तद्रूप व्हावं लागतं. तद्रूप होऊन पूजा करावी लक्षात. म्हणून नित्यनैमित्तिक कर्माप्रमाणे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये सिद्ध किंवा सात्विक जे शिवपूजन आहे, विष्णुपूजन आहे, अनेक जे मूर्तीचं पूजन केल्या जातं, हे पूजन समर्पण भावनेनं करावं. समर्पण भावने योग्य प्रकारे अगोदर आव्हान करावं, अगोदर ध्यान करावं, ध्यान केल्यानंतर आवाहन करावं भगवंताचं. आवाहन केल्यानंतर आसन द्यावं भगवंताला बसायला. आसन दिल्यानंतर मग काय करावं? पहिली पाद्यपूजा आहे, अगोदर पाद्यपूजा करायला. हे शास्त्र आहे बरं का लक्षात. पाद्यपूजा केल्यावर अर्घ्य स्नान घालावं. अर्घ्य स्नान घातल्यानंतर पुन्हा आचमन द्यावं. आचमन झाल्यानंतर पुन्हा शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्ध स्नान घालावं भगवंता. शुद्ध स्नान घातल्यावर पुन्हा पंचामृत स्नान घालावं. मधु, शर्करा, घृत, पय काय वगैरे असं सगळं ते स्नान घालावं. पंचामृत स्नान घालावं. पंचामृत स्नान झाल्यानंतर पुन्हा शुद्ध स्नान घालावं. मग अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे स्नान घालावं शुद्ध पाण्याने आणि मग वस्त्र परिधान करावं भगवंत. एकच वस्त्र, माझं तर एकच वस्त्र असं द्यावं. 6-6 महिने तेच. विधुतलं तर दुसरं घालायचं ना, तेच घालायचं. रोज वस्त्र बदलावं. कळलं का? रोज वस्त्र बदलावं. भगवंताला यज्ञोपवीत घालावं. नंतर गंध लावावा. नंतर अक्षदा, नंतर फुलं, नंतर धूप, दीप, नैवेद्य, पुन्हा अक्षदा आणि पुन्हा आचमन. अलंकारासह अलंकार अर्पण करावेत. फुलांच्या माळा, तुळशीच्या माळा अर्पण कराव्यात. काय असेल ते, बिल्वपत्र असेल, धूप असेल, दीप असेल, नैवेद्य. नंतर शेवटी असतं आरती, नैवेद्य सगळं झालं की मग आरसा दाखवायचा, नमस्कार करायचा आणि मग पूजा समाप्त करायची. ही आहे शास्त्रविहित पूजा, याला म्हणतात. आता आपल्याला कुठं एवढा वेळ आहे? धर्मामन घालपोत्या, धर्मामन घालपोत्या, धर्मामन घालपोत्या, असं आपल्या अशा. आता मला काय उठले चिंदा आणि तोच धंदा. तुमच्यासारखं आईच खाऊ मी. तर अशा मी काय सांगितलं तुम्हाला, ही विधी आहे. इथं वर्णन केल्यामध्ये सांगितलं तुम्हाला काय विधीपूर्वक अशा प्रकारे पद्धतशीर पूजा करावी सांगितल्याप्रमाणे. तया फकाळा ते नुलंघणे, ते देशशुद्धीही साधणे. का शास्त्राच्या वाती वाहणे, पाहणे क्रिया निर्णयो. किंवा मग शिवविष्णूची पूजा आहे. शिवाचं लिंग असेल, विष्णूची मूर्ती असेल, प्रतिमा असेल, काय असेल ते शास्त्र शुद्ध त्या शुद्ध असाव्यात. उग्या आणली बाजारातून केली पूजा, पूजेला फल मिळणार नाही. आम्ही काय करतो माहिती आहे, सोनाराच्यातून टाक आणतो आणि त्याची पूजा करतो. ती आणल्यानंतर सुद्धा त्याची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. ब्राह्मण बोलवावा, त्याची प्राणप्रतिष्ठा करावी, तर त्याला फल आहे. नाही ते फल नाही. आपले पत्रे आणले त्याची पूजा केल्यासारखं येते.
विधी आहे का? कोणत्याही गोष्टीला विधी आहे, लक्षात घ्या. शास्त्र शुद्ध. उग सहज वडला होती सेवा आणि म्हणून पूजतो या देवा. बाप करतो मी करतो, त्याला काही महत्व असो. अशा प्रकारे सात्विक कर्माचा विचार चाललेला आहे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग येतो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा ज्ञानदेव. ओम नमः पार्वती.